सगळ्याच मान्यवरांनी आणि खास करून सन्मान मूर्तींनी आपलो अभिप्राय तुमच्या मुखार व्यक्त केल्लो आसा आणि ज्या ईर्षेन आणि आमचो कलेचो उगम ज्या एका देवळातल्या दीपस्तंभाच्या मुळापासून सुरू जाता की एक चर्च आसा त्या चर्चीच्या तातूंतल्यान तियात्र खेळ असे विविध तरेचे किंवा आमचे चित्रकार जे आसात ते ह्यात अशा भौशीक प्लेसींनी वचून आपले बोटांचे जादू असो काढून आमकां मंत्रमुक्त करतात. इतलेंच न्हय तर रानान वचून सुद्धा आमची औषधमय जी वनस्पती जी आसात आणि म्हाका दिसता गोंयच्या इतिहासान पयलेच फावटी गोंय सरकारान असो एक निर्णय घेतिल्लो आसा. कारण एक कलाकार फळांनी सजप त्यो बीन भर डोंगरांनी ती फळ सोदून काडप एक न्ही दोन न्ही तीन न्ही वट्ट जवळ जवळ 450 ते 500 नग. त्याच प्रमाणे नाट्यकलेक क्षेत्रांत किंवा तियात्र मळाचेर जो माचेर जो कलाकार जो असता तो खूप ताका वळखतात आणि तेजी कला खूप उभारून धरतात. पूण हे कलाकाराक जर मोठी उंचाय जर दितलो खोलाय जर दितलो जाल्यार ते तांत्रिक बाजू सांभाळणारे आसात आणि अशातल्यानूच तो पड्डे उडणारो सुद्धा तितलोच कलाकार किंवा पड्ड्याचे रंगकाम करणारो हो तितलोच मोठो कलाकार असता. हेची जतनाय आणि हेजो अभिमान आमकां सार्थ आसा आणि म्हणूनच बारीक बारीक कलाकारांक वेचून काडून त्या क्षेत्रांतले ते कलाकार जे आसात त्यांच्या मना भितर काडीचीही संशय येवपाक जायना किंवा तांची जी कला जी आसात ती झाकिल्ली आशिल्ली ती उगडी करपा खातीर आज कला आणि संस्कृतीक संचालनालय विविध पुरस्कारांनी आज हांगसर सन्मानित केल्ले आसात. त्या सगळ्या सन्मान मूर्तीक आणि सत्कार मूर्तीक हांव खूप खूप मनापासून अभिनंदन करता. ह्या जे मान्यवर जे हांगसर उपस्थित आसात त्यांना एक वेळ जेन्ना प्रिन्स बाबाची 10 शब्द इज इक्वल टू द 100 वर्ड्स ताणे नरेट केल्ले आसा. मनीस उलयलो पण त्या उलोवप्यान एक दम आसचो पडटा, एक ताकद आसता पडटा, एक अर्थ आसचो पडटा आणि एक संदेश आसचो पडटा. हो संदेश संपूर्ण जगा भितर कोण दिता तर फक्त कलाकार दिवपाक शकता. आपल्या अभिनयाच्या माध्यमांतल्यान भावनिक जो क्षण जो असता आणि त्या खातीरूच हांव सदांच म्हणटा मनशाची संगत ही खूप महत्वाची असता. त्या संगती भितर जर आपण मार्गक्रमण जर केलो प्रवास जर केलो निश्चितूच त्या संगतीचो भरपूर फायदो जावपाक शकता. कारण ज्या वेळाचेर आमी रियाज करतात ज्या वेळाचेर आमी प्रॅक्टीस करतात आमी तालीम घेतात किंवा खंयची गोष्ट आमकां फाल्यां करपाक जाय तेजो आज अभ्यास आमी करतात आणि नंतरूच आमी द बेस्ट म्हणटा तें ऑडियन्साच्या मुखार आमी शिवर करतात. पूण तेजे फाटल्यान जी विचारसरणी जी आसा तेज्या फाटल्यान जी एक ताकद जी आसा कारण ह्यो सगळ्यो काही गोष्टी जर ज्या वेळाचेर आमी अभ्यास करता आसतनाच आमी अभ्यास करूनच तुमच्या मुखार मांडटात म्हणजे आमचें मन जें आसा पयलीं तें खंयच दुसरो मार्ग म्हणजे वायट मार्ग आपणावपाच्या कामान भितर नासता व्यस्त नासता. आणि म्हणूनच कलाकार ही अशी एक संस्कारमय पिढी घडयतात. हांव सदांच म्हणटलों की आज पर्यंत जर इतिहास जर कोणी जर घडयलेलो आसा तो एव्हरेज लोक जे आसात पण तांच्यांनी घडयलेलो आसा. बरे जर समाजा भितर जर कितें जर देणें दिल्लें जर आसा जाल्यार जे 95% मार्क घेता पळय न्ही तेंच्यांनी दिले ना. परंतु
ज्या क्षेत्रांत जे क्षेत्र आमची कला म्हणू नाकात किंवा आमचे बाकीचे सगळे काही गोष्टी म्हणू नाकात किंवा शिक्षणाकडे हांव वता आसतना आमच्या आदरणीय प्रेमेंद्र सरान म्हणिल्लें असो शेठ बाबान म्हणिल्लें की शिक्षण बरेचशे पावटी चड घेतले म्हणटरी मनीस सैर बैर जाता. अशी कितलीशीं उदाहरणां आमी पळयलेलीं आसात. स्वताच्या आवय बापायक जो मनीस वळखपाक शकना त्या मनशाक माणुसकी म्हणटा ती कितें मनाक आसतली. आणि ह्या माणुसकीचो जर सार्थ अभिमान किंवा माणुसकी म्हणल्यार जर कितें जर आसा हे जर खंय जर शिकपाक जर मेळटा जाल्यार त्याच कलेच्या आंगणा भितर मेळपाक शिकपाक मेळटा. कारण प्रत्येक जो कलाकार जो असता तो मानान सन्मानान मुखावयल्या मनशाक वागयता, आपल्या आवय बापायक धरून किंवा मित्र मंडळीक दिकोर किंवा शेजाऱ्याक पाजाऱ्याक सुद्धा धरून. हे या कले भितर संस्कार आसात. आणि म्हणूनच हांव म्हणटा की पैशांच्या फाटल्यान कलाकार केन्ना धांवना. कलाकार जर आपली जर कलेचे पुंजी जर कितें जर म्हणटात पळय न्ही जाल्यार तो तुमच्या ताळयांचो गडगडाट आवाज हीच कलाकाराची भूक भागयता. आणि म्हणूनच कलाकार हो पाकिटांचो धनी नासता. कलाकार हो एक अभिव्यक्ती जावन आसा. म्हणून हांव सांगतलो की आमची नवी पिढी घडपाक जाय. म्हाकाय खूब आनंद दिसता कारण बरेचशे पावटी ज्या ह्या 8 वर्साच्या कार्यकर्तेक आम्ही कला आणि सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमांतल्यान म्हणजे तियात्र अकादमीच्या माध्यमांतल्यान किंवा कला अकादमीच्या माध्यमांतल्यान किंवा वेगळी रवींद्र भवन जी आसात त्याच्या माध्यमांतल्यान आमचे जाणटेले कलाकार सुद्धा परत माचेर येवपाक लागिल्ले आसात. ही या कलेची खंय कदर जावन आसा. आज आम्ही प्रत्येक भुरगो प्रत्येक आवय बापूय खंयचे तरी नृत्य म्हणू नका, शिल्प म्हणू नका, नाट्य म्हणू नका, संगीत म्हणू नका किंवा तियात्र म्हणू नका अशा साहित्यिक क्षेत्रांत सुद्धा भुरग्याक प्रोत्साहन दिवपा खातीर काणकोणचे ते पोतान ते पेडणेचे पोतान पावता. हे म्हजे एक ज्वलंत हांवें दोळ्यांनी पळयलेलें उदाहरण जावन आसा. म्हणजे कला ही सगळ्या आंगांनी फुलता, ती धोलता. आणि म्हणूनच म्हाका दिसता हांवूय एंडोर्स करतलो द स्टेटमेंट विच हॅज बीन मेड बाय प्रिन्स जॅकोब माय डियर फ्रेंड की तो म्हणटा की सरकार गोंयची सेवा करता पूण सरकार जर आसा जाल्यार हे कोण जर जिवंत जर दाखयता जाल्यार माचे वयले कलाकार दाखयतात. आणि म्हाका सार्थ अभिमान आसा की कला आणि सांस्कृतिक संचालनालयाचे आज प्रत्येक नाव ते आज ग्रामीणातल्या ग्रामीण भागांत सुद्धा पाविल्ले आसात. कारण आमची तितली जबाबदारी आसा की कलेच्या मळाचेर आज प्रत्येकाक प्रोत्साहन दिवपाक जाय. कलाकार तेन्नाच घडटलो ज्या वेळाचेर व्यासपीठ निर्माण जातली. आजची ह्या कलाकारांनी स्वतः आपल्या बोल्सांतले खिशांतले पैसे खर्च करून आपले फक्त आवडी सवडी खातीर तो छंद जो आसता पळय त्या छंदा खातीर सगळें कितें ओपिल्लें आसा. आणि हांव म्हणूच म्हणटलो हांव मनशाक लालच ही आसपाक जाय. मनशाक आशा ही आसपाकूच जाय. मागीर शैक्षणिक क्षेत्रांत आसूं, राजकीय क्षेत्रांत आसूं, सामाजीक क्षेत्रांत आसूं किंवा कलेच्या मळार आसूं, जोपर्यंत आशेचे किरण जोपर्यंत जन्म घेना तुमच्या मना भितर तोपर्यंत आशा किंवा लालच म्हणटा जी आसा पळय जाका आमी शेवटचो जर हांव जर म्हणटलो जाल्यार ध्येय जें आसा पळय तें ध्येय आमी साध्य करपाक शकपाना. आणि म्हणूनच आज प्रत्येक कलाकार जो आसा तो कलाकार ताठ मानेन जगता. आपलो पाठीचो कोणो जो आसा कारण हांव स्वता एक इंजिनियर आसा. माटो ह्या सभागृहां भितर बरेचशे दोतोर आसतले, माचे वयर टिचर्स आसात, IAS ऑफिसर आसात. पण हे प्रोफेशनल्स जे असतात पळय न्ही तांकां नॉर्मली तूं इंजिनियर तूं IAS ऑफिसर ह्या नांवांच्यान वळख म्हणटा ती फक्त 1% आहा. ओन्ली 1%. I don't feel bad whoever may be a professional in this आपल्या सभागृहान. पण जो कलाकार जो असता पळय न्ही किंवा जो खेळाडू असता पळय न्ही ज्या वेळाचेर आमी रस्त्या वयल्यान चलतले किंवा आज जेंका आज सन्मान फावो जाल्लो आसात, आज पुरस्कार फावो जाल्लो आसात,
त्यांची एक नवी ओळख त्यांच्या आज मुखार दिलेली असा. अरे तेका गोंय सरकाराचो कला गौरव किंवा कला वृद्धी पुरस्कार प्राप्त झालो होच तो मनीस म्हणजे कलेक खूप वाव असा. आणि ज्या देवळाचेर तुम्ही खंयच्या एका सभागृहान जेन्ना पावलं मारतले किंवा एका वाटेन ज्या देवळाचेर वयतले जेन्ना तुमचे नाव घेऊन दो मनीस चर्चा करतलो पयली हे तुमचे खरे वड जैत जावन आसा आणि खरे तुमचे यश जावन आसा. आणि यशाची पावती आज गोंय सरकारान तुमकां सगळ्यांक दिल्ली आसात. हांव चड काडवली नासतना हांव इतलेंच म्हणटलो की तुमकां हांव बरे तरेचे आरोग्य यश प्राप्त करून दिवचें अशें आसा हांव म्हणटलो. आमचो कार्यक्रम जशें आमचे सिद्धीबाई उपाधीन म्हणिल्लें आसा, कला आणि सांस्कृतिक संचालय जे टायमाचेर कार्यक्रम सुरू करता आणि थंय सोंपयता, म्हाका दिसता आमचो सारको टायमार कार्यक्रम सोंपिल्लो आसा. हांव इतलेंच म्हणटलो की वेळ जर गेलो जाल्यार सगळें कितें वता. आणि म्हणूनच वेळाक धरून रावन आमी आमचे जिवनाचें जर नियोजन जर केलें, कारण हे कलाकार सुद्दां आपले जिवनाचें नियोजन वेळाक धरूनच करतात, कारण त्यांचेर कितलो प्रसंग येतात. खास करून आज हांगसर म्हाका दिसता महिला वर्गूय हांगसर आसात, पूण कलावृत्ती जर सोडले त्या वेळाचेर घोवूय बायलांक तापयताले, आगो खंय वय तूं, कितें रात्र जाली गो तुका. आणि आज बायलोय घोवाक तापयता, तू खंय आशिल्लो इतलो टायम, अजून बरें तुगेली तालीम चलता. हे आयकणारे हेच कलाकार असतात, पण त्यांची जे छंद, त्यांची हॉबी जी आसा पळय न्ही, ती हॉबी त्यांचो पॅशन जो आसा पळय न्ही, तो असल्या धमक्याक आणि कितें प्रश्न विचारले म्हणून ना, कारण ते प्रामाणिक कलेची सेवा करतात. ही कलेची सेवा म्हणल्यारूच आज जनसेवा जावन आसा. कारण एक कलाकार दुसऱ्याक आनंद दिता आणि दुसऱ्याचे जीवन फुलयता, म्हणजेच ह्या कलाकारा भितर एक वेगळी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जेका म्हणटात, हे अष्टपैलू व्यक्तिमत्व अशें फुलचें, नवी तुम्ही व्यक्तिमत्व घडयची अशें तुमचे कडेन मागता. जी जबाबदारी आजपासून तुम्ही स्वीकारलेली आसात, गोंय सरकारान तुमकां एक शाबासकीची थाप दिल्ली आसात, ती फक्त मुखार तुम्ही शिष्य घडयचे, कलाकार घडयचे, संस्कारमय पिढी घडयची, इतलेच या कलाकारा या पुरस्कार फाटल्यान अर्थ आसा. आणि तो अर्थ तुम्ही मुखार व्यर्थ वचपाक दिवपाना अशी आशा व्यक्त करता. आणि म्हजे 2 शब्द आटोपते घेता आसतना तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. मोग आसचो, आशीर्वाद.